विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण ब्रिज कोर्स स्टँडर्ड 9th सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲक्टिव्हिटी नंबर 7 आज आपण 7व्या नंबरची ॲक्टिव्हिटी बघणार आहोत. ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यास इयत्ता 9वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी इंग्लिशची जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. लेट्स अंडरस्टँडमध्ये आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲटम. आपल्याला अणूची संरचना याबद्दल अभ्यासूया. रेफरन्स आहे स्टँडर्ड 8 लेसन नंबर 5 इनसाइड द ॲटम. म्हणजेच अणू म्हणजे काय होते आहे हे लेसन नंबर 5 मागच्या वर्षी आपण याचा कदाचित आपण अभ्यास केला असेल. राहिलेला जो अभ्यास आहे महत्त्वाच्या ज्या संकल्पना आहे त्या आपण यामध्ये अभ्यासूया. लर्निंग आउटकम आहे टू अंडरस्टँड अँड इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेन्शन्स इन सायन्स अँड डिस्कस. आपल्याला विज्ञानामधलं संशोधन आणि त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. टू एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ ॲन ॲटम. अणूची रचना कशी असते याबद्दल आपण यामध्ये बघूया. टू एक्सप्लेन द व्हेरियस पार्टिकल्स ऑफ ॲन ॲटम. आपल्याला माहिती आहे अणूचं विभाजन होते आहे. सुरुवातीला अणूचं विभाजन होत नाही अशी संकल्पना मांडली होती, पण नंतरच्या काळामध्ये अणूचं विभाजन होते आणि त्याचे 3 भाग होतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ही कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घेऊया. त्यानंतर आपण या टेक ए लुक इनटू मध्ये आपण बघूया. लुक ॲट द ॲटॉमिक स्ट्रक्चर. इट इज ए बोअर्स मॉडेल. आपल्याला माहिती आहे बोअर्स मॉडेल आहे हे त्यांचं अणूचं मॉडेल आहे. बोअर्स ॲटॉमिक मॉडेल आहे. या अणूच्या मॉडेलची आपण या ठिकाणी अभ्यास करूया. स्टेबल ऑर्बिट ॲटॉमिक मॉडेल ज्याला म्हटले जाते. लुक ॲट धिस ॲटॉमिक मॉडेल केअरफुली. आणि आपल्याला यामध्ये काय अभ्यासायचं आहे मित्रांनो ते आपण बघूया. यामध्ये आपल्याला बघायचं आहे शेल. पहिली जी शेल आपण बघतो आहे शेल म्हणजेच ऑर्बिट. हा न्यूक्लियस आहे. रेड कलरनी जो दाखवला आहे पॉझिटिव्हली चार्ज हा न्यूक्लियस आहे. इट इज ए पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस. NuCleus न्यूक्लियस. त्यानंतर ही पहिली ऑर्बिट आहे ज्याला आपण के शेल म्हणतो आहे. आणि के शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 इलेक्ट्रॉन असतात. दुसरी शेल आहे L शेल, तिसरी M आणि चौथी N. KLMN. म्हणजेच या न्यूक्लियसमध्ये अणूच्या केंद्रकाच्या लगतची नियरेस्ट शेल इज नोन ॲज के शेल. त्यानंतरची लगतची दुसरी शेल नंबर 2 इज L, शेल नंबर 3 इज M अँड शेल नंबर 4 इज N. अशा पद्धतीचं संरचना जी आहे ती आहे बोअर्स ॲटॉमिक मॉडेल आहे. ओके. अँड ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस and the extranuclear part. These contain 3 types of subatomic particles. Nucleus बद्दल आपण माहिती घेऊया. The atomic nucleus is positively charged. Look at the diagram here. Atomic nucleus is the positively charged particle. Okay. An entire mass of an atom is concentrated in this nucleus. म्हणजे अणूचं जे वस्तुमान असते ते केंद्रकामध्ये समायोजित असते आहे. ओके. द न्यूक्लियस कंटेन 2 टाइप्स ऑफ सबॲटॉमिक पार्टिकल. 2 प्रकारचे सबॲटॉमिक पार्टिकल्स आहेत त्यामध्ये. त्याला न्यूक्लियॉन्स म्हणतात. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे न्यूक्लियसमध्ये असतात. ओके. हे आपण या ठिकाणी पाहिलं. आणि प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स जे न्यूक्लियसमध्ये असते त्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. ओके. या ठिकाणी तुम्ही सोडियमची आपण डायग्राम बघू शकतो. हा सोडियम ॲटम आहे. सोडियम ॲटमच्या पहिलं जी शेल आहे त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहे आणि तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ असा होतो की सोडियम जो एलिमेंट आहे त्यामध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती आहे? 11 आहे. आणि हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. ओके. आणि लास्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. ते सुद्धा आपण यामध्ये अभ्यासलं असेल. मग व्हॉट इज प्रोटॉन? व्हॉट इज प्रोटॉन? प्रोटॉन म्हणजे काय? तर प्रोटॉन इज ए पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल. ओके. प्रोटॉन इज ए
positively charged subatomic particles in the atomic nucleus. Proton is represented by P. त्यानंतर न्यूट्रॉन इज अन इलेक्ट्रिकली न्यूट्रल सबएटॉमिक पार्टिकल, म्हणजे यांच्यावर कोणताही चार्ज नसतो आहे. अँड इज रिप्रेझेंटेड बाय N. atomic mass 1 mu contain neutrons which is equal to proton. मात्र याचं ॲटॉमिक मास जे असते, न्यूट्रॉनचं ॲटॉमिक मास जेवढं न्यूट्रॉन असते तेवढेच प्रोटॉन असते आहे. ओके, इक्वल टू प्रोटॉन. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट जो असतो, द एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट इन द ॲटॉमिक स्ट्रक्चर इन्क्लूड्स इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. ओके, म्हणजेच न्यूक्लियसच्या बाहेरचा जो भाग असतो, जो ऑर्बिटमध्ये ज्यामध्ये फिरतात इलेक्ट्रॉन्स, त्यामध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स ज्या आपण या ठिकाणी आता बघूया. इलेक्ट्रॉन्स जो आहे ई या अक्षरानं दाखवतो आणि त्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. इट्स अ निगेटिव्ह चार्ज सब ॲटॉमिक पार्टिकल अँड डिनोटेड बाय ई. आणि याचं मास आहे -1 इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन इज ट्रीटेड ॲज निग्लिजिबल. आणि इलेक्ट्रॉनचं जे मास असते वस्तुमानाच्या दृष्टीनं, इलेक्ट्रॉन्स हे निग्लिजिबल आहे. Distribution of electrons. As per the Bohr's atomic model, electrons revolve in stable shell. These shells have definite energy. The shell nearest to the nucleus is the first shell. आपण आत्ताच पाहिलेला आहे. The first shell, the next shell is second shell. The symbol N is used for the ordinal number of shell 1, 2, 3, 4. And the shell symbol पहिल्या शेलला K म्हणतात, दुसऱ्याला L, तिसऱ्याला M आणि तिसऱ्याला N. The maximum number of electrons a shell can contains is obtained by the formula. या ठिकाणी कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे हे पाहण्यासाठी 2n², हे काय आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे 2n² आहे. हा फॉर्म्युला आहे, ज्या फॉर्म्युलाच्या द्वारे आपण कोणत्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात ते आपण या ठिकाणी समजून घेऊ शकतो आहे. ओके, हे आपल्याला समजलं असेल मित्रांनो. maximum number of electrons a shell can contain obtained by the formula 2n². As the magnitude of n increases, energy of the electrons in the next electron increases. प्रत्येक शेलमध्ये जसजशा पद्धतीनं शेलचा नंबर वाढत जातो तसतसं त्यांची एनर्जी जी असते इलेक्ट्रॉनची ती सुद्धा वाढत जाते. याचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही आपण सॉल्व करून घेऊया. ओके, बरेच विद्यार्थी मित्र म्हणतात की आम्हाला सोडून द्या, पण ॲक्च्युअली ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. तरी पण आपण सोडून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन्स आर द टाईप ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल इन द ॲटम. काय आहे हे सब ॲटॉमिक पार्टिकल? काय आहे? सब ॲटॉमिक पार्टिकल. आताच आपण पाहिलंय की सब ॲटॉमिक पार्टिकल आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. ओके, लिहिलं असेल तुम्ही हे. त्यानंतर अन इलेक्ट्रॉन कॅरीज चार्ज. मग इलेक्ट्रॉनला कोणता चार्ज असतो आहे? इलेक्ट्रॉनला कोणता चार्ज असतो? निगेटिव्ह चार्ज असतो. मित्रांनो लिहून घ्या, तुम्हाला स्पेलिंग बघत असेल तर. निगेटिव्ह चार्ज, याला काय म्हणतो आपण? निगेटिव्ह चार्ज. 2 प्रश्न झाले आपले. त्यानंतर आपण बघूया मॅच द फॉलोइंग. प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन आहे. इकडे आपल्याला माहित आहे की प्रोटॉनला कोणता चार्ज असतो? नेहमी पॉझिटिव्ह चार्ज असतो आहे. इलेक्ट्रॉनला निगेटिव्ह चार्ज असतो आहे. आणि न्यूट्रॉन न्यूट्रल आहे, न्यूट्रॉनवर कोणताही चार्ज नसतो आहे. ओके, तुम्हाला ह्या 2 क्वेश्चन नंबर 1 मधला ए आणि बी समजलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आपण या ठिकाणी बघूया. काय म्हणतोय क्वेश्चन 2? राईट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड सिम्बॉल ऑफ एलिमेंट. आता या ठिकाणी सोडियम आहे. आधी आपण यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स आहे, 11 इलेक्ट्रॉन्स आहे. मग 2, 8, 1 हे काय होणार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे. मग हा कोणता, याचा सिम्बॉल काय आहे सोडियमचं? सोडियमचं सिम्बॉल आहे Na. ओके, हे आपल्याला माहिती झालं असेल. सेकंड घेऊ आपण दुसरा जो एलिमेंट आहे क्लोरीन. क्लोरीनचा सिम्बॉल आहे Cl आणि 17 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2, 8 आणि 7. ओके, हे आपल्याला समजलं पाहिजे आहे. 2, 8, 7. त्यानंतर तिसरा आहे मॅग्नेशियम Mg. 12 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 2, 8 आणि 2. ओके, डू यू अंडरस्टँड ऑल ऑफ यू?
ओके. त्यानंतर आपण बघूया दुसरा पण प्रश्न तुम्हाला समजला आहे. 3 मार्कसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि आपल्याला सिम्बॉल लिहायचे आहे. त्यानंतर नेम द फॉलोइंग डायग्राम. लुक ॲट द डायग्राम हिअर. ही जी डायग्राम आपल्याला दिसते मित्रांनो, हे निऑन नावाच्या एलिमेंटची आहे. कोणाची एलिमेंट, कोणता एलिमेंट आहे? निऑन. यामध्ये 10 इलेक्ट्रॉन असतो. निऑनची जे सिम्बॉल आहे ती आहे निऑन. निऑन. 10 इलेक्ट्रॉन आहे, 2 आणि 8. हे त्याचं इलेक्ट्रॉनिक आपल्याला फक्त निऑन हे नाव लिहिणं यामध्ये अपेक्षित आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आपण या ठिकाणी बघतो आहे मित्रांनो. तुम्हाला नक्कीच ही जी डायग्राम आहे ही डायग्राम आणि हे प्रश्न आपल्याला समजले असेल. सेल नंबर 1 2 आपल्याला सेल नंबर आपण हा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया. सेल 1 2 3 4. नेम ऑफ द सेल. पहिल्या सेलला काय म्हणतात? के सेल म्हणतात. दुसऱ्या याला एल, तिसऱ्या याला एम आणि चौथ्या याला एन. त्यानंतर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. पहिल्या सेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या सेलमध्ये 8 असतात, तिसऱ्या ह्याच्यात दिलेल्या 18 आणि चौथ्या ह्याच्यात काय असतात? 32 असतात. ओके, 32 इलेक्ट्रॉन्स असतात. हे नक्कीच तुम्हाला ॲक्टिव्हिटी समजली असेल. आणि अधिक माहितीसाठी यामध्ये दिलेल्या दीक्षा ॲपवरच्या ज्या लिंक्स आहे त्या लिंक्सचा पण आपण काळजीपूर्वक अभ्यास मित्रांनो करावा. नेक्स्ट जी आपण या ठिकाणी PPT बघणार आहोत, नेक्स्ट जे आपण व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला पहिला आपलं जी प्रश्नपत्रिका आहे सराव परीक्षा आपण या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझा हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना आपण शेअर करा आणि माझे राजकुमार तिरवानी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.